तर राम राम मंडळी, आज आपण शाई कशी मळायची म्हणजे शाई कशी तयार करायची ते शिकणार आहे। आता आपण ही शाई घेतलेली आहे पावडर, यामध्ये थोडीशी ही चिक्की टाकायची असते, मैदा वगैरे थोडा टाकायचा, जेवढा आपल्याला जसा लागेल तसा टाकायचा असतो आणि असं मस्तपैकी असं एक करायचं असतं। ते छान असं पैकी सुंदर असं त्याचा शाईचा म्हणजे शाई पावडरचा आणि चिक्कीचा असं एकजीव करायचा आणि थोडंसं नकळत पाणी घ्यायचं। त्यात उगाच थोडंसं पाणी घेतलं काय घेतलं म्हणायला, आलं लक्षात। नंतर पाण्याचा, चिक्कीचा आणि शाईचा असा एकजीव करायचा। आहे थोडीशी मळून घ्यायची। आपले सर्व आता आपली शाई थोडीशी जास्त झाली होती, छान पैकी अशी मोडून घ्यायची। आता हे आपली चक्र ही चालू आहे किंवा ट्युनिंग ही चालू आहे, म्हणजे ट्युनिंग करीत करीत आपण चक्र घालतो। परत घोटून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक सप टाकला, प्रत्येक शाईचा थर चढवला की घोटणे आवश्यक आहे। आता पकवाजाच्या फायनल आवाजाचा व्हिडिओ आवाज जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये कुठेही आधीमध्ये टाकणार आहे। थोडेसे याला आपल्याला गट्टे लावावे लागणार आहेत, कारण पकवाज फारच खाली उतरलेला आहे। आपण गट्टे लावून घेऊ, म्हणजे थोडासा पकवाज चढला की व्यवस्थित येईल थोडा। आता काळी 2च्याही खाली गेलेला आहे पकवाज आपला, सॉरी काळी 1च्याही। इथे थोडा कमी आहे, थोडा जास्त असल्यामुळे आपल्याला कमी करावे लागणार।
आता चाट व्यवस्थित वाजते, लव व्यवस्थित वाजते, तर थाप जी आहे ती थोडीशी दबून वाजत आहे. तर त्यासाठी आपल्याला परत एक अजून मधी गोळी टाकावी लागणार आहे. आता तुम्ही म्हणता प्रत्येक पकवाजाची सेम ट्युनिंग असते का? तर मित्रांनो, प्रत्येक पकवाजाला वेगळी वेगळी ट्युनिंग असते. म्हणजे ज्या प्रकारचं जसं खोड असतं त्या प्रकारे आपल्याला तसं ते काम करावं लागत. आता एक सॅम्पल म्हणून आपण हा व्हिडिओ टाकत आहे, पण प्रत्येक पकवाजाला वेगळी वेगळी ट्युनिंग असते. कधी कोणत्या पकवाजाला शाई बाहेरून लागते तर कधी आतून लागते. आता या पकवाजाला आतमध्ये शाई कमी आहे, त्यासाठी आपण आतमध्ये टाकतो. आता एखाद्या वेळेस पकवाजाला आतूनही शाई कमी असते आणि बाहेरूनही कमी असते, पण मधला जो हा पट्टा आहे हा या पट्ट्यामध्ये जास्त असते. तर मग त्यासाठी आपण परत एखादा तसा जर पकवाज आला तर त्याचाही व्हिडिओ काढून टाकणार आहे.